आज संध्याकाळच्या जेवणात बनवलं होतं पिठलं आणि चपाती. आमच्या इकडं बेसन म्हणतात. तर साधं-साधं बनवलं होतं, असं काही जास्त नव्हतं. त्यानंतर मला हा एक ब्लाऊज शिवायचा होता आणि 4 साड्यांना फॉल करायचा होता, जो की असा काही पसारा पडला होता आणि घड्याळात वाजले होते 10:30 जवळपास आणि तिथून पुढं मला हे सगळं काम करायचं होतं. पण तसं काही झालेलं नाही आहे, कारण की आरेश झोपलाच नाही रात्री. त्यामुळं मग काम सगळं राहिलं. मग सकाळी 6 वाजता उठले आणि हा पण माझ्यासोबत लगेच उठून बसला. नंतर त्याला चहा दिला, मी चहा घेतला आणि याचा असा काहीतरी अट्टाहास चालू होता, का तर त्याला दोऱ्याचा बॉक्स हवा होता आणि अजून माझं सगळं काम राहिलं होतं. फक्त ब्लाऊजची फिटिंग वगैरे रात्री झाली होती. सकाळी उठून मी ह्या 4 साड्यांना फॉल वगैरे लावून घेतला. नंतर घड्या वगैरे घातल्या. यातली ही एक साडी आणि अजून एक साडी होती, जी की मला आवडली. त्यामुळे मी अशी टाकून बघत होते थोडी शायनिंग मारून. तर ही एक साडी होती, जी की खूप सुंदर होती. 2000 ची होती. हिच्यावरचा ब्लाऊज पण आपण एक खूप सुंदर शिवलेला आहे. त्याचा व्हिडिओ प्रियाज फॅशन वर्ल्डवरती येणार आहे, जो की काहीसा अशा प्रकारे असणार आहे. बाकी साड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या. हे सगळं आवरेपर्यंत मला म्हणजे 7:30 वाजले होते. 1 तास गेला माझा याच्यामध्येच, की ब्लाऊज वगैरे व्यवस्थित ठेवा, साड्यांना सगळ्या हातशिलाई करायची होती. बाकी झालं होतं, फक्त हातशिलाईच राहिली होती. तर पण 4 साड्या म्हटल्यानंतर वेळ तर जातोच ना. तर आज यांच्या घराची वास्तुशांती होती. तर दुसऱ्यांचे कार्यक्रम छान बनवण्यासाठी आम्हाला असा वेळ द्यावा